रामकृष्ण हरी मंडळी. चला तर एक मस्त सुंदर असा ब्लॉग बनत आहे मी. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. सुंदर, खूप छान असं गेले कित्येक दिवसापासून एक ग्रस्त पानपट्टीवर रोज पान खायला यायचा. पण 3 दिवस झालं तो ग्रस्त पान खायला आला नाही. म्हणून पानपट्टीवाला थोडा विचार करत होता. तेवढ्यात सहज समोर रस्त्याकडे लक्ष गेलं त्यांचं. हळूहळू हळूहळू दबक्या पायानं तो ग्रस्त येऊ लागला. आला हळूच कुंजवळ. नर्वस होऊन असं पानपट्टीवाल्यापाशी बसला. पानपट्टीवाले विचारलं, काय झालं दादा? काय नाही हो, 3 दिवस झालं माझी पत्नी दवाखान्यात आजारी आहे आणि डॉक्टरनं ऑपरेशनची 1,00,000 रुपये फीस सांगितली आहे. कुठून आणायची 1,00,000 रुपये? कुठून आहे सांग? पानपट्टीवाल्या दादानं थोडा विचार केला. तुम्हाला दादा घाबरू नका, मी आहे. त्या ग्रस्ताने विचारलं, अरे तू कुठून देशील पैसे? काही नाही, भाऊ भावासाठी कधी बी काम येतो. आज मी माझा पानाचा ठेला विकूनच टाकतो. तो ग्रस्त म्हणाला, अरे नको नको नको, एक गोष्ट लक्षात ठेव, तू पानाचा ठेला विकशील त्याचे पैसे किती येतील? ते म्हणला 25,000. 25,000 रुपयात बाकीचे पैसे कुठून आणू? आणि जर आज 1,00,000 रुपये मला नाही मिळाले तर माझ्या पत्नीचं ऑपरेशन होणार नाही आणि माझी पत्नी वाचणार नाही. नर्वस होऊन तो माणूस, तो ग्रस्त दबक्या पावलानं हळूहळू हळू परत दवाखान्याकडे निघाला. याला काय करू? चला एकदाच पत्नीला पाहून घेऊ, दादा, पाहून नजरात. हळूच कोण समोर आयसीयू मध्ये तो त्याच्या पत्नीला काचातून पाहतो. पत्नी त्याची मृत्यूची झुंज घेते. मनातली मनात म्हणला, माझी लक्ष्मी, आजचं तुझं माझं शेवटचं दर्शन. मी नाही वाचू शकलो तुला, मी नाही पैसे जमा. तेवढ्यामध्ये नर्स इतका मोठा कागद घेऊन धावत आली. दादा थांबा. रोज म्हणलो, काय झालं ताई? काय नाही, याच्यावर सही करा. म्हणले, काय सही कराय? कोणा भरले ऑपरेशनचे पैसे? कोणा भरले? सांग मला, सांग. तेवढ्याच त्या नर्सनं समोरील व्यक्तीकडे हात करून बोट करून दाखवलं. ते दादाला पैसे भरले. खांद्यावर त्यांच्या घोंगडी, फाटके तुटके कपडे, हातात कटोरी. इतकं दृश्य पाहून तो ग्रस्त दबक्या पावलाने हळूच कोण समोर गेला आणि पाठीमागे जाऊन अशी मिठी मारली. कोण आहेस तू? कोण आहेस? तुझा चेहरा दाखव मला चेहरा. तेवढ्यात त्या ग्रस्तानं मागं वळून पाहिलं तर तो एक रस्त्यावरचा भिकारी होता. अरे भिकारी दादा, अरे दादा, एवढे पैसे माझ्यासाठी, माझ्या पत्नीसाठी तू कुठून आणले? म्हणला, दादा, तुम्ही रोज त्या पानपट्टीवर 2.25 रुपयाचं पान खात होतात आणि उरलेले 25 पैसे माझ्या तुम्ही पदरात टाकत होतात, झोलीत टाकत होतात. तेच उपकार मी आज विसरलो नाही. तेच पैसे जमा करून मी ठेवले
आणि ज्यावेळेस आज तू संकटात आहेस, तुझी पत्नी माझी बहीण आज मृत्यूशी झुंज देते, त्यासाठी मी हे 1,00,000 रुपये हॉस्पिटलमध्ये आणून भरले. याला म्हणतात दादा चित्ती नाही आस, त्याचा पांडुरंग दास. रामकृष्ण हरी. सर्वांनी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. रामकृष्ण हरी.